हाय मित्रांनो, माझं नाव विराज नात्र, आपल्या कोकणी विराजच्या महाराष्ट्र चॅनलवर सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर आज अक्षय तृतीया आहे, सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि अक्षय तृतीयाच्या निमित्तानं आमच्या रुकी गावामध्ये जत्रेचा सोहळा आणि दोन्ही पालख्यांची म्हणजे रुकी गावची ग्रामदैवत आई कालकाई देवी आणि शेरवली गावची ग्रामदैवत आई महामाई देवी या दोघी बहिणी आहेत। तर त्यांची पालखी भेट सोहळा होणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पुढे बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पुढे बघा। पालखी आता शेरोली गावातून आणि रुकी गावातून येते। आता इथे त्या दोघींची भेट होईल, तर व्हिडिओ बघा। या साईडनं आपल्या रुकी गावची पालखी वगैरे येते। यासाठी शेरवली गावची नाही बोला देत आता काय करणार। म्हणजे दाल पण झालं नाही। तिकडून काढवा घेऊन गेला घेऊन गेला झाला ना। प्रमाणे अखंड कुटुंबांची नाडला दानलान बाई माझी आईशी लेकरवांची वटीपता त्याप्रमाणे भरलेली आहे। तसाच बाई माझी आईशी तुला हित हीची बाई माझी आईशी वस्तू बांधलेली आहे। ही वास्तू बाई माझी आईशी त्यांच्या यथाशक्तीने जवळजवळ बाई माझी आईशी 50,000 लाख बाई माझी आईशी असा बाई माझी आईशी लाखभर खर्च केलेला आहे। तर एकांतर बाई माझी आईशी त्यांच्या कुटुंबात लेकर बाळात बाई माझी आई सुखाचा सांभाळ करा, तसंच त्यांच्या ही पाठीवर सादरा आणि ज्या त्यांच्या यथाशक्तीने बाई माहितीची वास्तू शांतीचा बाई माझी आईशी काम केलेलं आहे। याप्रमाणे तुला बाई माझी आईशी आरस घालतो, अखंड कुटुंबात सुखाचा सांभाळ करा। याप्रमाणे घालतो मान कर शब्द
तर मित्रांनो आता पालखी आता मंदिरामध्ये चालले, मंदिरामध्ये नाचवतील वगैरे. तर आता आपण जाऊया पालखीला, तुम्ही दर्शन घ्यावा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून.
भक्तगणाचे गावडी विकास मंडळ यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. या दोन बहिणींचा मिलन सोहळा हा अविस्मरणीय क्षण या ठिकाणी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम चालू आहे. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा पालखी नाचवण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे, आपण सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. घेतली भेटलं तुम्ही पण कॅप्चर झालं.
हाय गाइस अरे एग्जाम असली की यायचं लागतं. आपले बॉस यार सुबह काय नाही आला आला या ठिकाणी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं ही यात्रा भरते आणि या यात्रेच्या निमित्तानं शेजारीच अगदी 1.5 किलोमीटर असलेला मौजे शिरवली तालुका खेड या गावची पालखी सन्मानपूर्वक या ठिकाणी आणली जाते. या गावचे ग्रामस्थ देवीच्या वतीनं माघारी सुद्धा या पालखीला जातात आणि विशेषतः जर पाहायला गेलो तर याचा इतिहास फार रंजक असा इतिहास आहे. आपण सर्वजण अध्यात्माच्या स्वरूपामध्ये जर बघायला गेलो, काही पौराणिक कथा जर बघायला गेलो तर या ठिकाणी असलेली विविधता युद्धाची, जसं शिरोलीमध्ये एक झुंज माळ आहे तसाच या रुकी गावामध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या एका माळाचं वैशिष्ट्य सांगता येईल. या ठिकाणी ही मोठी बहीण म्हणून पद्मावती आणि तिच्या मागची मामाई झोळाई आणि त्यानंतर विशेष म्हणजे गावतेची झोळाई यांचा काहीतरी संबंध असावा असं पूर्वंपार जे आमचे जुने जाणते लोक होते हे सगळे सांगत आले. विशेषतः या ठिकाणी जे युद्धाची पार्श्वभूमी आहे, या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या देवी भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या देवी म्हणून या ठिकाणी स्थानापन्न झालेल्या असाव्यात असा कयास पूर्वंपार सांगितला जातो. विशेषतः या ठिकाणी नवचंडी आणि शतचंडी ही जी रूप आहेत, त्या नवचंडी आणि शतचंडी या रूपांचं जे प्रतीक आहे, ही विविधतेने नटलेली ही जी नावं आहेत, ही सगळी नावं या नवचंडी शतचंडी या रूपामध्ये आपण जर संस्कृत एक महाकाव्य आहे आणि त्या महाकाव्यामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर ही सगळी नावं त्यामध्ये सापडतात. ती पद्मावती म्हणजे काय, महामाई म्हणजे काय, झोळाईमध्ये काय, चौंडाई, चोळाई. त्यानंतर काही ठिकाणी आपण पाहायला गेलो तर या नावांमध्ये जी विविधता आहे त्यांचं कार्य पण तसंच आहे की ते काही देवी या सीमेवरती स्थानापन्न झालेल्या आहेत. काही देवी या गावाचं पूर्ण रक्षण करण्याकरिता ज्या बाजूने युद्धाचा संशय असतो
किंवा पूर्वी युद्धाचा संशय होता, राक्षसांचं आक्रमण होतं, त्या सीमेवरती त्या स्थानापन्न झालेल्या दिसतील. या ठिकाणी आपण शेजारच्या कोंडेगाव जर उदाहरण घेतलं तर रमजाई काळकाई नावाची देवी या ठिकाणी या सीमेवर आहे. आमच्या बाजूचं जर उदाहरण घेतलं, सेरवलच्या बाजूचं उदाहरण घेतलं तर सुखदरच्या बाजूला काळकाई जी आमची लाजरी काळकाई ही देवी त्या ठिकाणी स्थानापन्न झालेली आहे. आणि या संपूर्ण याच्यावर नजर ठेवणारा एक महादेव म्हणजे सर्वात मोठा देव. हा महादेव या समोर माझ्या समोरचं डोंगर असतं. हा रुकीतून, गावतळ्यातून, सुखदरातून, दह्यामधून, कोंड्यातून ह्या पंचक्रोशीतून 14 गाव दिसणारा जो डोंगर आहे आणि या डोंगरावरती महादेवाचं स्थान आहे. या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही नजरेमध्ये पाहिलेलं आहे की या ठिकाणी जे सोमवार, श्रावण सोमवार जे असतात, या श्रावण सोमवार शेवटच्या वारी या ठिकाणी भजन अर्चन केलं जातं. या ठिकाणी पूर्वी, आता त्यामध्ये थोडंसं आधुनिकता निर्माण झाली त्याच्यामुळे असं दर्शन होत नाही, परंतु या ठिकाणी तिथे अगदी ओरिजिनल कोबरा जो नाग आहे, हा कोबरा नागाचं दर्शन त्या ठिकाणी या श्रावण सोमवारी होत असे. मी स्वतः त्याचं दर्शन घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीची देवांची जी जडणघडण केलेली आहे, ही जडणघडण सगळ्या या संपूर्ण परिसरावर, या इकडच्या पंचक्रोशीवर या देवांची छाया आहे. आणि यांच्या या कृपेमुळे आज ही संपूर्ण पंचक्रोशीची जनता या ठिकाणी भक्तगण या देवीच्या चरणाशी उपस्थित आहेत. असा इतिहास आणि काही आत्ताची तर यांनी माहिती सांगितली या ग्रामस्थांनी की पूर्वापार या देवीचा आणि परशुराम ज्याने आपल्या एका बाणानं समुद्र जो हटवला आणि हा कोकण प्राण निर्माण झाला. हा कोकण प्राण संपूर्ण जगामध्ये व्हायले दरी आहे. आणि याच्यामध्ये जी विविधता आहे, इथे असलेली जी औषधी वनस्पती ज्या आहेत या जगामध्ये कुठे सुद्धा सापडत नाहीत. या संपूर्ण आंबोली घाटापासून आपण गेलो, आंबा घाटातून खाली आलो, सायद्रीपासून खाली आलो, या सगळ्या घाटामध्ये जी काही नैसर्गिक वैविध्य आहे ही विविध सुद्धा या देवांची परामर्शी असलेली आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या देवांना अनन्य साधारण असं महत्व आहे. आपण जेवढं याच्यामध्ये नम्रतेनं भाव ज्या ठिकाणी ठेवणार आहोत, जसा भाव तसा देव, अशा पद्धतीची जी काही रूढी परंपरा सांगली ती केवळ रूढी परंपरा न घेता आपण त्यांच्या समोर सतत नतमस्तक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी आम्हाला केरळच्या ग्रामस्थांना, रुपीच्या ग्रामस्थांना या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. हॅलो, बाबा पाटील, मी गाव सेरवली. त्याचबरोबर आज सारावाद प्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सेरवली गावची मामाई देवी आणि उखी गावचं ग्रामदैवत कालकाई पद्मावती या दोन्ही देवींचं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भेटण्याचा योग येतो. आम्ही दोन्ही गावातले ग्रामस्थ त्या पद्धतीची वाटच बघत असतो की अक्षय तृतीया कधी येते. आणि जसं देवींचं भेटणं होईल, मिलन होईल, तसं आमचंही कुठेतरी त्या निमित्तानं येणं जाणं होतंय, भेटणं होतंय, गावाच्या विकासाच्या संदर्भातल्या काही चर्चा होतात. त्याचबरोबर तशा पद्धतीचा हा विषय समोर येऊन आम्ही सर्व ओखी गावातली मंडळी, सेरवली गावातली मंडळी परंपरेनं हा सण सोहळा आनंदाने साजरा करतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून म्हणजे आमच्या आजोबांच्या पिढीपासून ही परंपरा आज तागायत आम्ही ती चालवत आलेलो आहोत. ही आम्ही सगळी नवीन तरुण मंडळी जी आहे, मला वाटतं ही आमची 4थी पिढी असेल असं अंदाज आहे मला. आणि त्याप्रमाणे या 4थ्या पिढीनं सुद्धा हे आम्ही हे सगळं जपलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही ते जपत राहणार आहोत की अशा पद्धतीचं हे कामकाज जे आहे ह्याच्यानं देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकांचे विचार एकमेकाला पटतात आणि एकमेकाचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आमच्यामध्ये रूढ झालेली आहे ती कधीही न विसरण्यासारखी आहे. आणि याच्यापुढे अशीच कायम स्वरूपाची ही परंपरा आम्ही दोन्ही गावचे ग्रामस्थ मिळून मिसळून हा उत्सव आनंदाने साजरा करू अशी मामाई देवीच्या चरणी प्रार्थना, त्याचबरोबर पद्मावती देवीच्याही चरणी प्रार्थना आणि ह्या सर्वांना इथं आलेल्या सर्व भक्तगणांना ह्या दोन्ही देवीनं सगळ्यांना आशीर्वाद द्यावेत, सगळ्यांना आपल्या पाखाखाली घ्यावं आणि सुखानं सांभाळावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय जय महाराज. नमस्कार, माझं नाव संदीप शिवराम मांडवकर, रुपी ग्रामपंचायत सरपंच. आज हिंदू धर्माच्या 3.5 मुहूर्तापैकी एक असा मानला गेलेला हा अक्षय तृतीया मुहूर्त आणि या मुहूर्तावरती सालाबादप्रमाणे रुपी गावचं ग्रामदैवत त्याचबरोबर शिरोली गावचं ग्रामदैवत या 2 ग्रामदेवतांची आजच्या या ठिकाणी मिलन सोहळा हा संपन्न होत असतो. अगदी सालाबादप्रमाणे न चुकता हा जो सण आहे किंवा ही अक्षय तृतीया हा मुहूर्त आहे
हा आम्ही दोन्ही ग्रामस्थ हा एक वेळ ही वेळ कधी येते ही वाटच पाहत असतो आणि हा अविस्मरणीय हा क्षण या ठिकाणी आम्हाला दोन्ही ग्रामस्थांना अनुभवायला मिळतो. आम्ही रुखी ग्रामस्थ नेहमी या शेरवली गावचे ग्रामदैवत ह्या ग्रामदेवतेला आमची 3 माघारपणं होतात. आम्ही 2 माघारी जातो आणि फक्त तिथला पारंपरिक पद्धतीने जो विषय असतो तो होत असतो आणि 3ऱ्या माघारपणाला म्हणजे जो हा अक्षय तृतीयाचा जो माघारपण असतं आणि त्या माघारानं आम्ही ती शेरवली गावची पालखी आम्ही या ठिकाणी घेऊन येत असतो. आमची पालखी आमच्या सीमेवरती त्या पालखीला महामाई देवीला आणायला जाते आणि त्यानंतर समयावरती त्यांचं मिलन होतं आणि तिथून पालखी वाजत गाजत या ठिकाणी गावदेवीच्या मंदिरामध्ये येत असते आणि तिथे आल्यानंतर दोन्ही ग्रामस्थ किंवा आलेले पंचक्रोशीतील सर्व भाविक हा दोन्ही पालख्या नाचवण्याचा आनंद मनमुराद घेत असतात आणि ही अखंड परंपरा अविरतपणे चालू आहे आणि ही जवळजवळ खेड, दापोली, मंडणगड ह्या 3 तालुक्यातून इथे भाविक येत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी या दोन्ही देवी अगदी हाकेला धावणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या अशा आहेत. ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी नवस केलेले आहेत त्यांचे नवस देवीने जिंकलेले आहेत आणि त्यांच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि म्हणूनच इथं भाविकांची ओढ ही वाढलेली आहे. दरवर्षी या सोहळ्याला अतिशय आनंदमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होत असतो आणि आम्ही दोन्ही ग्रामस्थ या ठिकाणी अगदी आमच्या या दोन्ही देवतांचा अगदी जसं आपण म्हणतो ना एकदम संसारिक जसा विषय असतो त्या पद्धतीचे आमच्या दोन्ही ग्रामस्थांची देवाणघेवाण असते आणि कोणताही विषय असला तरी देवाच्या हा दोन्ही देवांचा विषय आमच्याकडे असल्या कारणाने आम्ही दोन्ही ग्रामस्थ हा विषय अगदी सलोख्याने हा पार पडत असतो आणि हा भक्तिमय वातावरण हा अक्षय तृतीयाचा दोन्ही पालख्यांचा मिलन सोहळा या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणाने संपन्न होतोय. धन्यवाद. सागर बुद्धीची चुकून बाजायचे आज मला 50 आज माझी ही 3री पिढी यात्रेमध्ये आहे. या गावामध्ये मला लोकांचं खूप सहकार्य आहे आणि इथले दुकानदार आणि भाविक लोक बहुसंख्येने येतात ह्या यात्रेमध्ये आणि आनंद उत्सव साजरा करतात. आईची कृपा भरपूर आहे सगळ्यांवर आणि अशी कृपा सगळ्यांना आयुष्यभर राहू दे हीच आमची त्या आईच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव हरचंद्र महादेव राळे. साधारण माझं आजला वर्ष 73 वर्ष आहे. वयाच्या 17व्या वर्षापासून या जत्रेमध्ये हिंदी शब्दाचा धंदा करायचो तरी आजपर्यंत त्याच्यात माझी प्रगती मी या ठिकाणी आज चणा, वाटाणा, शेंगदाणा वगैरे नृत्यकाराचा धंदा करता येते पण सर्वसाधारण चणा वाटाणा मी नित्यप्रमाणे माझा कार्यक्रम चालू असतो. माझं नाव चंद्रकांत मुलुक, दापोली. आम्ही इथे आज कमीत कमी 8 ते 10 वर्ष येतो आणि दापोली तालुक्यातले म्हणा ही शेवटची जत्रा अशी रुखी कोंडा आहे. शेवटची जत्रा अशी धरली जाते दापोली तालुक्यात. याच्या पुढे अजून कुठली जत्रा आता नाहीये. ही लास्ट जत्रा आहे. सर्वजण आता आपले सबस्क्रायबर भेटलेत. नाव सांगा तुमचं. नाव सांगा. तुझं नाव सांग. सिद्धी रामाने. आणि तुमचं काकी? आदित्य रामाने. तर छान वाटलं भेटून तुम्हाला पण. सबस्क्राइब करा, लाईक करा. आपल्या सोनरवाडीचं पाहायला आपल्या सोनरवाडीचं पाहायला पहिली घे. आम्ही चालू शिंदे सरकार आम्हाला नको घेऊ बाबा. एकावर एक प्लीज. आता मी सोडून घेते ना. किती पट्टी कशी असते ते काय करायचे असते? खोल बघ. ते काय करायचे असते? लाटावर मारायची असते. पैसे
रुपया ए बाप 500 का माल लड़के दे लो 6 महिने नाही 6 महिने नाही 3 महिन्याची वॉरंटी त्याच्या आधी गेला तर मग कुठं आम्ही यायचं 3 महिन्यात गेला तर भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को फोन नंबर देऊन देऊ तिला 3 महिन्याच्या आधी संपलं तर कसं समजेल द्या मग नंबर लाईट गेल्या वर्षी फिर बघ आयफोन ते आयफोन पाहिजे काय आयफोन बरोबर आहे की बघून तो कधी आला मला झाले लग्नाला आलं 10-15 दिवस झाले वा युट्यूबला पाठव त्यांना घे इकडं. तू काय घेतला ना आणि इकडं त्याला घेतला तर मित्रांनो तुम्ही आजची व्हिडिओ बघितली असेल रुकी गावातली जत्रा तर आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय